आज मी करणार आहे शेवई सलाड। चला मग पाहूया। थोडंसं तूप वितळलं की त्यात हे शेवयाचं पॅकेट परतून घेणार आहे। शेवया आपण हलक्या हलक्या परतून घेऊया। परतून झाले आहे। आता आपण अर्धी वाटी एवढा गूळ टाकूया आणि 1 वाटी एवढं पाणी। आता हे आपण चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि त्याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवूया। 2 मिनिटं झाले, झाकण काढते आणि आता आपण ते चेक करूया। मस्तपैकी गुळातल्या शेवया तयार झालेल्या आहे। आता आपण या गार होण्यासाठी ठेवूया। आता मी 1 आंबा घेते आणि त्याचा मिक्सरच्या भांड्याच्या साहाय्याने रस करून घेते। त्यात थोडंसं व्हॅनिला इन्सेन्स वापरते। तयारी झालेली आहे। आता मी 1 बाउल घेते, त्यात थोडासा आमरस टाकूया, थोड्याशा गुळातल्या शेवया, थोडं टरबूज, चिकू, आंबा आणि डाळिंब। पुन्हा एकदा गुळातल्या शेवया आणि थोडासा आमरस। हे तयार, शेवई सलाड तयार। तुम्ही हे एकदा तरी करून पहा। दिसायलाही छान, खायलाही छान आणि मुलांना खूप आवडेल शेवई सलाड।